Download the ZEE5 app now. झी मराठीवरील स्वराज्यरक्षक संभाजी ह्या मालिकेच्या 16 जानेवारीच्या भागात सर्व कारभारी संभाजी महाराज निवाड्यात काय निर्णय घेतील ह्याच्या चिंतेत असतात. तेव्हा सोमाजी पंत जनार्दन पंतांना ते घाबरले आहेत हे पाहून त्यांची छेड काढतात. तेव्हा जनार्दन पंत चिडतात आणि अनाजी पंतांना सोमाजी पंतांना समज द्यायला सांगतात. हिरोजी फर्जंद राहुजी सोमनाथ देखील ह्या दोघांच्या कारस्थानामुळेच आपल्याला हा दिवस पाहावा लागला असं सांगतात आणि सर्व कारभाऱ्यांमध्ये वाद होतो. तितक्यात तिकडे कवी कलश येऊन जनार्दन पंतांना शिक्षा बजावण्यासाठी घेऊन जायला निघतात. कारभारी त्यांना विरोध करतात, मात्र पुढे काही करू शकत नाहीत. हंबीरराव सर्व कारभाऱ्यांना सदरेवर घेऊन जाण्यासाठी निघतात. जनार्दन पंतांना डोळे फोडण्याची शिक्षा मिळाल्याची खबर एक सेविका सोयराबाईंना देते. हे ऐकून राजमाता सोयराबाई बिथरतात. त्या घाबरून आपल्या खोलीत जातात. पुतळाबाई त्यांच्या भेटीस येतात. इकडे कवी कलश जनार्दन पंतांच्या शिक्षेची अंमलबजावणी करतात. जनार्दन पंतांच्या ओरडण्याचा आवाज कारभाऱ्यांना ऐकू जातो आणि सर्व कारभारी घाबरतात. तितक्यात संभाजी महाराज सदरेवर येतात. हिरोजी फर्जंद आणि राहुजी सोमनाथ संभाजी महाराजांची माफी मागतात आणि कबुली जबाब द्यायला तयार होतात. ह्या मालिकेच्या आगामी भागात संभाजी महाराज सोमाजी पंतांसाठी कोणतेही जबाबदारीचं पद नसताना स्वराज्यात घुसखोरी करून कारस्थान करणाऱ्या व्यक्तीस काय शिक्षा होईल असं प्रल्हाद निराजींना विचारतात. तेव्हा प्रल्हाद निराजी शिरच्छेद ही शिक्षा सांगतात. संभाजी महाराज सोमाजी पंतांना शिक्षा देणार का, कारभारी कबुली जबाब देणार का, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पहा स्वराज्यरक्षक संभाजी सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीचे अपडेट मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. Download the ZEE5 app now.